हे आहे आपलं छोटंसं देवघर जे आपण क्लिनिकमध्ये केलेलं आहे. दात जर खूप जास्त किडलेला असेल तर त्यावरती रूट कॅनल करणं. तुम्ही बघू शकता, माझा डोळा नका बघू, दात बघा अशा प्रकारे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माय सेल्फ डॉक्टर अरुण गवळी आणि मी आलेलो आहे आज माझ्या दादाच्या डेंटल क्लिनिकमध्ये. तर मी तुम्हाला त्याच्या डेंटल क्लिनिकचा व्ह्यू देतो किंवा टूर देतो. तर समोरच हॉस्पिटलच्या बाहेरच्या भिंतीवरतीच हॉस्पिटलचं नाव कोरलेलं आहे, डॉक्टर गवळी दातांचा दवाखाना. त्याची वेळ पण दिलेली आहे तिथे. आणि समोर इथं एक डॅशबोर्ड पण आहे, त्याच्यावरती लाईटनिंग बोर्ड आहे. हा रात्री त्याच्यावरती लाईटनिंग येते म्हणून दिसून येतो. आणि इथं समोरच्या काचेच्या वालवरतीच त्यांनी ज्या पण सुविधा हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत त्या दाखवलेल्या आहेत. हा आहे जसं की कृत्रिम दंतरोपण, वेडेवाकडे दात सरळ करणे वगैरे. आणि हॉस्पिटलच्या दरवाजावरतीच पण काही इमेजेस आहेत जेणेकरून दुरूनच आकर्षित झालं पाहिजे हॉस्पिटल. इथे वेटिंग एरिया आहे, इथे कंपाऊंडर साहेब बसलेले आहेत सध्या. आणि इथे वेटिंग एरियामध्ये जवळपास 10 ते 12 पेशंट ॲट अ टाईम बसू शकतात. कॅमेऱ्यामध्ये छोटं जरी दिसत असतं तरी ते बसू शकतात. आणि हा पडदा लावलेला आहे जेणेकरून सूर्यकिरण दुपारून आतमध्ये येऊ नयेत म्हणून. आणि वरती या साईडला डॉक्टर साहेबांचे काही सर्टिफिकेट पण मेन्शन केलेले आहेत. त्याच्यावरतीच आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्रण पण येतात. आणि समोरच्या दरवाज्यावरती डेंटल सर्व्हिसेस डॉक्टर कृष्णा गवळी BDSMOHचं रजिस्ट्रेशन नंबर पण मेन्शन केलेला आहे. आणि समोर आल्यानंतर आणि ही आहे डॉक्टर साहेबांची डिग्री, म्हणजेच माझ्या दादाची डिग्री. आणि इथं पुन्हा एक लाईटनिंगचं डॉक्टर कृष्णा जो की 30च्या सेटचा आहे. आणि यानंतर आपण बोलूयात माझ्या दादासोबत. तर ही आपली डेंटल चेअर आहे, कॉन्फिडंट मुकांबिका. ठीक आहे, ये इकडे ये. हे जे आहे इकडनं आलं तरी चालेल. हे जे आहे ना, क्युरिंग लाईट आहे. हे आपण कंपोजिट फिलिंग जेव्हा करतो त्यावेळेस क्युअर करण्यासाठी याचा आपला वापर होतो. त्यानंतर ही 3-वे सिरिंज आहे. हे आहे सक्शन. ज्यावेळेस पेशंटला थुंकायचं असतं तर ते जेव्हा ते थुंकू शकत नाहीत त्यावेळेस आपण ते सक्शन यूज करू शकतो. हे आहे वॉल माउंटेड एक्सरे मशीन. ठीक आहे, वॉलडेंट कंपनीचे आहे हे. ठीक आहे. आणि हे आहे RVG, हे पण वॉलडेंटचंच आहे. हे आपण लॅपटॉपला कनेक्ट करतो. लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर त्यानं आपण एक्सरे घेतो, त्यावेळेस एक्सरे आपल्याला लॅपटॉपमध्ये दिसतो. त्याच्यानंतर हे आहे आपलं छोटंसं देवघर जे आपण क्लिनिकमध्ये केलेलं आहे. हे आहे UV चेंबर. UV चेंबर म्हणजे काय असतं, जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट क्लीन करतो किंवा सॅनिटाईज करतो किंवा स्टरिलाइज करतो त्यावेळेस आपण ते स्टोअर कुठे करायचे, आपण असं बाहेर स्टोअर नाही करू शकत. तर त्यामुळं ते आपल्याला UV चेंबरमध्ये स्टोअर करावं लागतात. ते जर आपण इथं ठेवले तर ते क्लीन राहतात जोपर्यंत आपण त्यांना यूज करू शकत नाही. आणि जे यूज इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपण या बॉक्समध्ये ठेवतो. त्यानंतर जेव्हा आपण ते स्टरिलायझेशनला टाकू, ऑटोक्लेवला टाकू त्यावेळेस मग ते. आणि स्टरिलायझेशनचे जे काय इन्स्ट्रुमेंट आहेत सगळे या बॉक्समध्ये आहेत. सगळं ऑटोक्लेव वगैरे, सगळं बॉयलर वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. आणि हा आपला छोटासा फर्निचर बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इन्स्ट्रुमेंट, सिमेंट फिलिंगचे म्हणा, रूट कॅनलचे म्हणा, सगळे इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? इकडे वरती सिमेंट, डेंटल स्टोन, ट्रे वगैरे आहे. बाकी सगळे जे पण ॲसेसरी गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू. सो पहिला पेशंट आपल्याला आहे आजचा, ज्याचं दादा क्लिनिक करत आहे. आपल्याकडं सुविधा म्हणजे जसं की दाताचं जर दात किडलेलं असेल तर त्यावरती आपण सिमेंट भरणे झालं. दात जर खूप जास्त किडलेला असेल तर त्यावरती रूट कॅनल करणं, फिक्स कॅपच्या म्हणजे ब्रिजच्या सहाय्यानं दात बसवणं किंवा मग इम्प्लांट करणं, इम्प्लांटच्या सहाय्यानं दात बसवणं. अजून जर म्हटलं जर तुमचे पूर्ण दात पडलेले आहेत तर आपण काडघाल करायचे दात बसवू शकतो. त्याला कवळे असं म्हणतात. काडघाल करायचे थोडेफार असेल ते पण बसवू शकतो किंवा खूप सगळेच पडलेले असतील ते पण आपण बसवू शकतो. त्यानंतर मग दात क्लिनिंग वगैरे होतात. क्लिनिंग आणि पॉलिशिंग, स्केलिंग आणि पॉलिशिंग म्हणतो आपण त्याला. त्यानंतर वेडेवाकडे जर तुमचे दात असतील, मागे पुढे जर दात असतील तर ते सरळ पण आपल्याकडं केले जातात.
अजून दात काढणे झालं, जसं की एक्स्ट्रॅक्शन करणे, एक्स्ट्रॅक्शन म्हणतो, किंवा मग अक्कल दाढ तुमची अडकलेली असेल ते ऑपरेशन करून काढणं झालं, ते पण आपल्याकडे होतं. सिमेंट भरणं आणि कंपोजिट वगैरे करणं, दाताच्या कलरचं सिमेंट भरणं. आणि वेगवेगळे समजा तुमच्या तोंडामधील जे आजार आहेत, जसं की कॅन्सरशी रिलेटेड झालं, किंवा जे चट्टे वगैरे येतात, ल्युकोप्लेकिया, OSMF, आणि अजून जे पण मुखरोग आहेत त्यावरती सर्व प्रकारचे सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपलं हॉस्पिटल जे आहे हे लोंढे सरांचं माऊली हॉस्पिटलच्या साईडला आहे, न्यू तहसील रोड, पैठण. थँक्यू. मी आता बसलेलो आहे चेअरवरती आणि डॉक्टर साहेब तिकडे आहेत, मी त्यांना व्हिडिओमध्ये घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं होतं मला की वर्षातनं एकदा तरी दात क्लीन केले पाहिजे. आणि अपना घर का ही डॉक्टर है, इसलिए हम हर साल एक बार तो करते ही हैं. मैंने पिछले फेब में किया था, फेब्रुवारी में मी केले होते दात साफ. त्याच्यानंतर आता झाले आल्यानंतर मी बोलणे खाल्ले आणि आता मी दात साफ करण्यासाठी चेअरवर बसलेलो आहे. ते बसल्यानंतर ॲज युजल प्रत्येक वेळी माझी तर तुम्ही बघू शकता. माझा डोळा नका बघू, दात बघा. अशा प्रकारे घरचंच डॉक्टर असल्यावर तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता, तुमची भीती पण दूर होऊ शकते. तर विठ्ठल रुक्माई भगवान देवतेचा एक फोटो पण त्यांनी ठेवलेला आहे आणि बघू शकता. इथे ज्या पण काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला टीथ दिसून येईल. तर बघा वरती जो टीथ आहे तो वॉच पण टीथचाच आहे. त्याच्या बाजूला मोरपंख त्यांनी काय ठेवलेला आहे. त्याच्या साईडला UV चेंबर पण आहे इन्स्ट्रुमेंट क्लिनिंगसाठी. आणि खाली तुम्ही बघू शकता इथं ऑटोक्लेव्ह मशीन पण आहे. ऑटोक्लेव्ह मशीन पण आहे. ऑटोक्लेव्ह झाल्यानंतर UV चेंबरमध्ये ते इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग करतात. आणि इकडं ॲडव्हान्स डेंटल क्लिनिक जसं बाहेर मेन्शन आहे त्याचप्रमाणे इथं ॲडव्हान्स एक्सरे मशीन, त्याच्या बाजूला कंप्रेसर पण इथची जे डेंटल चेअरचं कंप्रेसर आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ही डेंटल चेअर. सो अशा प्रकारे जर तुम्ही पैठण तालुक्यातील असतात किंवा आसपासच्या खेड्यातील असतात तेव्हा तुम्हाला जर हा हॉस्पिटलचा ॲड्रेस जो की सांगितलं लोंढे हॉस्पिटलच्या बाजूला आउटेक कॉम्प्लेक्स येते, निर्मल लॉडीच्या बाजूला, जर तुम्ही आसपास तिथले कुठले असताल तर तुम्ही येऊन नक्की भेट द्या. आणि तुमचं जो काही दंत आणि मुख रोग असतील त्याच्याबद्दल तुम्ही उपचार मिळून घेऊ शकता. थँक्यू हा ब्लॉग बघितल्याबद्दल. अशाच प्रकारे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. बाय बाय.